नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि फायद्याची माहिती घेऊन आलोय. दरवर्षी शेतात नांगरणी, चिखलणी, मजुरांचा वाढता खर्च, डिझेलचा वाढता खर्च या सगळ्यांना तुम्ही देखील कंटाळला आहात का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एका अशा शेती तंत्रज्ञानाबद्दल सांगणार आहे ज्याने महाराष्ट्रातल्या हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य बदलून टाकले. आणि या तंत्रज्ञानाचं नाव आहे सगुना राईस टेक्निक म्हणजेच SRT शेती. जेव्हा एखादं नवीन तंत्रज्ञान बाजारात येतं त्यासोबत अनेक समज आणि गैरसमज आणि शंकाही सोबत येत असतात. तर चला आज या शंका आणि गैरसमज हे देखील आपण समजून घेऊयात. शेतकऱ्यांमध्ये असणारा पहिला गैरसमज, SRT पद्धत ही फक्त कोकणातल्या किंवा जास्त पावसातल्या भागासाठीच आहे. अजिबात नाही. हा सर्वात मोठा गैरसमज आहे. अनेकांना वाटतं की चंद्रशेखर भडसावळे सरांनी ही प्रयोग रायगडमध्ये केला म्हणजे फक्त कोकणासाठीच आहे की काय. पण शेतकरी बांधवांनो, SRT पद्धत ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही भागात, कोणत्याही मातीत किंवा कोणत्याही हवामानात तुम्ही वापरू शकता. उलट विदर्भ असेल, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्रातील ज्या भागात पाण्याची टंचाई आहे तिथल्या शेतकऱ्यांना ही पद्धत तर वरदानच आहे असं म्हणता येईल. यामुळे तुमच्याकडे जर पाणी कमी असेल तर तुम्ही गादी वाफ्यांवर उत्तम पिकं घेऊ शकताय. फक्त तुमची जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी हे मात्र लक्षात ठेवा. पाणी साचून चिखल होणारी नसावी. दुसरा गैरसमज, नाव सगुना राईस टेक्निक म्हणजे याचा फक्त भात शेतीतच वापर केला जातो अशा अनेक शेतकरी मित्रांचा समज आहे. नावावर जाऊ नका शेतकरी मित्रांनो. जरी या तंत्रज्ञानाचा जन्म भात शेतीतून झाला असला तरी आज महाराष्ट्राचे हुशार शेतकरी एका वाफ्यावर मल्टी क्रॉपिंग म्हणजे बहुपीक पद्धत देखील करत आहेत. जरा विचार करा, पावसाळ्यात तुम्ही वाफ्यावर भात घेतला, भात कापून झाला की वाफा मोडायचा नाही, तर उन्हाळ्यामध्ये या वाफ्यांवर तुम्ही भाजीपाला म्हणजे जसं भेंडी असेल, गवार असेल, मिरची असेल, कलिंगड, काकडीसारखी पिकं देखील घेऊ शकता. म्हणजे वाफा एक आणि पिके अनेक. वर्षाला एका जमिनीतून तुम्ही 2 ते 3 वेळा उत्पन्न घेऊ शकता. आता तुम्ही विचाराल की हे SRT तंत्रज्ञान नक्की काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शून्य मशागत म्हणजे झिरो टिलेज पद्धत. रायगड जिल्ह्यातील एक प्रयोगशील शेतकरी आहेत श्री चंद्रशेखर भडसावळे यांनी ही पद्धत विकसित केली आहे. सुरुवातीला ही पद्धत फक्त भात शेतीसाठी वापरली जायची, परंतु आता शेतकरी हरभरा, भुईमूग, पालेभाज्या अशा अनेक पिकांसाठी या पद्धतीचा यशस्वीरित्या वापर करताना दिसत आहे. तर चला आता समजून घेऊयात की ही शेती नक्की कशी करायची आणि ही करताना नेमकं काय काळजी घ्यायची. तर चला मग सगळ्यात पहिले आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. आणि तो मुद्दा म्हणजे कायमस्वरूपी गादी वाफे म्हणजेच रेज बेड्स. मित्रांनो, शांतपणे ऐका आणि नीट समजून घ्या. पारंपरिक शेतीत आपण काय करतो? दरवर्षी पावसाळा आला की ट्रॅक्टर आणायचा, नांगरणी करायची, वखरणी करायची, चिखलणी करायची. दरवर्षी हा खर्च ठरलेला आहे. पण सगुना राईस टेक्निक म्हणजेच SRT मध्ये तुम्हाला दरवर्षी नांगरणी करायचीच नाहीये. अगदी बरोबर ऐकलं तुम्ही. तुम्हाला तुमच्या शेतात फक्त एकदाच ट्रॅक्टरने किंवा हाताने गादी वाफे तयार करून घ्यायचे. आणि एकदा हे वाफे तयार झाले की मग पुढची 5 ते 6 वर्ष, हो सलग 5 ते 6 वर्षे हे वाफे अजिबात मोडायचे नाहीयेत. आणि त्यावर पुन्हा ट्रॅक्टर सुद्धा चालवायचा नाहीये. आता तुम्ही विचाराल की हे वाफे नक्की कसे बनवायचे आणि याचं नेमकं गणित काय? तर तेही अगदी सोप्या भाषेत समजून घेऊयात. नंबर 1, वाफ्यांची रुंदी. आपल्याला साधारण 1 मीटर म्हणजे 3.5 फूट रुंदीचे वाफे बनवायचे आहेत. दुसरं येतं 2 वाफ्यांमधलं अंतर. 2 वाफ्यांच्या मध्ये 1 फूट रुंद आणि अर्धा फूट खोल अशी छान चर तयार करायची आहे. ही चर कशासाठी? तर पाण्याचा निचरा होण्यासाठी आणि आपल्याला शेतामधून चालण्यासाठी रस्ता मिळण्यासाठी. तिसरं, लांबी. तुमच्या शेताच्या आकारानुसार तुम्ही वाफेची लांबी कितीही ठेवू शकता. पण इथे एक मोठी गोष्ट आहे की ज्याची तुम्हाला काळजी घ्यायची. हे वाफे 5 ते 6 वर्ष राहणार असल्यामुळे पहिल्यांदा बनवताना मोजमाप अगदी पट्टीने मोजल्यासारखं अचूक करायचे. वाफा कुठेही वाकडा तिकडा किंवा उंच सकल होता कामा नये. एकदम सपाट आणि सुबक वाफे आपल्याला तयार करायचे. आणि याचे काय फायदे आहेत ते देखील आपण पाहूयात. पहिला फायदा म्हणजे काय? दरवर्षी नांगरणीचा, चिखलणीचा आणि डिझेलचा खर्च शून्य होतो. दुसरा फायदा म्हणजे चिखलणी करायची नसल्यामुळे मजुरांची गरज भासत नाही. आणि तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय? तर जमीन नांगरली नाही तर तिथली माती वाहून जात नाही. जमिनीचा कस वर्षानुवर्ष टिकून राहतो. आता वळूया आपल्या दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तो म्हणजे SRT साच्याचा, ज्या SRTच्या फ्रेम आहेत त्याचा वापर. आता शेतकरी बांधवांनो, पारंपरिक शेतीत आपण काय करतो? भाताची लागवड करायची असेल तर वाकून वाकून आपल्या पाठीचा कणा दुखेपर्यंत मजुरांकडून आपण लावणी करून घेतो. कधी 2 रोपांमधलं अंतर जास्त होतं तर कधी 2 रोपांमधलं अंतर कमी होतं. पण SRT पद्धतीने हे काम अगदी सोपं आणि अचूक करून ठेवले. हे तुम्ही जाणून घेतलं तर थक्क व्हाल. यासाठी वापरले जाणारे एक विशेष लोखंडी साचा. आता हा साचा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक हलकी चौकोनी लोखंडी फ्रेम असते. या फ्रेमला खालच्या बाजूने ठराविक अंतरावर छोटे छोटे टोकदार दाते किंवा लोखंडी खिळे बसवले जातात. आता हा साचा वापरायचा कसा? अगदी सोपं आहे.
आणि जे गादी वाफे आपण तयार केले आहेत त्या वाफ्यांवर हा साचा फक्त ठेवायचा आहे. मग हाताने असेल किंवा पायाने असेल तो आपल्याला हलकासा दाबायचा आहे आणि साचा उचलला तर आपल्याला एक जादू दिसेल. वाफ्यावर अगदी एका रेषेत आणि सारख्या अंतरावर सुंदर छिद्रे किंवा पंचेस झालेले आपल्याला दिसतील. आता या साच्याचं गणित कसं आहे ते आपण एकदा समजून घेऊयात. 2 ओळींमधलं अंतर 25 सेंटीमीटर असतं. 2 रोपांमधलं अंतर 25 सेंटीमीटर असतं. म्हणजे बघा की प्रत्येक छिद्र हे 25 बाय 25 सेंटीमीटरच्या परफेक्ट अंतरावर पडतं. या छिद्रामध्ये आपल्याला काय करायचे, जर तुम्ही भात लावत असाल तर प्रत्येक छिद्रात भाताची 2 ते 3 बियाणं हाताने टोचायची आहेत आणि वरून हलकीशी माती किंवा जर तुमच्याकडे शेणखत वगैरे असेल तर ते टाकून ते छिद्र बुजवायचे. आता तुम्ही म्हणाल की ही इतकी मोजमाप करून नेमकं फायदा काय? तर याचे 3 सर्वात मोठे फायदे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. पिकाची एक समान वाढ, प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी सारखीच जागा मिळते, त्यामुळे कोणतंही रोप लहान राहत नाही किंवा मोठं होत नाही. याच्यामुळे सगळी पिकं एकत्र एकाच उंचीची आणि जोमदार येतात. 2 नंबर हवा आणि सूर्यप्रकाश. 2 ओळींमध्ये योग्य अंतर असल्यामुळे पिकात हवा खेळती राहते आणि प्रत्येक पानाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे पिकावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात होतो. तिसरं, खतांची बचत. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आपण जी खत देतो, युरिया विकेट्स असेल किंवा गोळी खत असेल, ते फेकून न देता थेट त्या छिद्रामध्ये बियाणांसोबत आपण देतो. यामुळे खत वाया जात नाही आणि ते थेट पिकाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचतं आणि यामुळे आपला खतांवरचा खर्च आहे तो देखील कमी होतो. म्हणजे बघा की मजुरांची कटकट मिटली, पाठीची दुखापत थांबली आणि अचूक अंतरामुळे उत्पादनात देखील भरघोस वाढ झाली. तर आहे की नाही मग कमाल? चला आता वळूयात आपल्या तिसऱ्या आणि अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे पिकांचे अवशेष, ज्याला आपण क्रॉप रेसिड्यूज म्हणतो. याचं व्यवस्थापन. मित्रांनो, आपण पिढ्यानपिढ्या काय करत आलोय की शेतातलं एखादं पीक कापून घेतलं की उरलेली जी धाटे असतात ती आपण उपटून काढतो किंवा मग सरळ शेतात पेटून देतो. पण यासाठी शेतीत याचा थोडासा नियम वेगळा आहे. पिकाचे अवशेष चुकूनही जाळायचे नाहीत आणि जमिनीतून ते उपटायचे देखील नाहीयेत. आता तुम्ही विचाराल की भाऊ, हे सुकलेली धाटं जी आहेत ती शेतात तशीच ठेवून काय फायदा होणार आहे? तर यामागचं थोडंसं शास्त्र समजून घेऊयात. जेव्हा आपण जुन्या पिकाची कापणी करतो तेव्हा त्याची मुळं जमिनीच्या आत तशीच राहतात. नांगरणी करायची नसल्यामुळे ही मुळं जमिनीच्या पोटात हळूहळू कुजतात आणि यामुळे काय होतं माहितीये? पहिलं म्हणजे शेतीत नैसर्गिकरित्या सेंद्रिय कर्ब म्हणजे ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो तो वाढतो, जो जमिनीचा पोत सुधारण्यासाठी अमृत मानला जातो. दुसरं म्हणजे ही मुळं कुजल्यामुळे जमिनीत बारीक बारीक असंख्य छिद्र तयार होतात. या छिद्रांमुळे काय होतं, जमिनीतली हवा खेळती राहते आणि पावसाचे पाणी थेट जमिनीच्या पोटात शिरते. तिसरं आणि सर्वात भारी, या कुजणाऱ्या मुळांमुळे जमिनीखालील आपले नैसर्गिक मित्र म्हणजेच आपली गांडुळांची संख्या लाखोंनी वाढते. ही गांडुळं तुमची शेती 24 तास मोफत भुसभुशीत करत असतात. पण शेतकरी मित्रांनो, एवढ्यावरच थांबायचं नाहीये. आता तुमच्या डोक्यात फार मोठा प्रश्न नक्कीच फिरत असणार आहे. मला माहितीये तुम्ही काय विचार करताय. आता तुम्ही म्हणणार की अरे भाऊ, हे सगळं ठीक आहे, पण जर आम्ही शेत नांगरलंच नाही किंवा जर चिखलणी केलीच नाही तर मग त्या नको असलेल्या गवताचं म्हणजेच तणाचं काय करायचं? शेतात पिकापेक्षा गवतच जास्त वाढेल की? शेतकरी मित्रांनो, तुमचा हा प्रश्न अगदी 100% बरोबर आहे. म्हणूनच SRT तंत्रज्ञानात तण नियंत्रणासाठी अतिशय उत्तम आणि सोपी पद्धत ठरवून दिलेली आहे. इथे आपल्याला काय करायचंय तर योग्य तणनाशकाचा योग्य वापर करायचा आहे. आता हे नक्की कसं करायचं त्याचे देखील 2 टप्पे आहेत. ते टप्पे आपण समजून घेऊयात. टप्पा 1, पीक पेरणीपूर्वी आपण गादी वाफे तयार केले की त्यावर लगेच पाणी सोडायचं. पाणी मिळाल्यामुळे काय होतं, जमिनीत असणारे गवताचे 1-2 बीज आहेत ते अंकुरून वरती येतात आणि हे गवत 2 ते 3 पानांवर आलं की तज्ञांच्या सल्ल्याने त्याच्यावर योग्य अशा तणनाशकाची फवारणी आपल्याला करायची. यामुळे काय होणार आहे, आपलं उगवलेलं जे गवत आहे ते मुळासकट जळून खाक होणार आहे. 2 नंबरचा टप्पा आहे पेरणीनंतरचा. बियाणे टोकन केल्यानंतर लगेच 24 ते 48 तासाच्या आत जमिनीवर गवताचे बी उगू नये म्हणून प्री एमर्जन्स तणनाशकाची फवारणी आपल्याला करायची. यामुळे काय होणार आहे, नवीन गवत उगवणारच नाहीये. पण शेतकरी मित्रांनो, इथे 2 मोठ्या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची, नाहीतर आपलं नुकसान देखील होऊ शकतं. नंबर 1 की जमिनीत ओलावा असावा. म्हणजे जेव्हाही तुम्ही तणनाशक फवारणार आहात तेव्हा जमिनीत चांगला ओलावा किंवा ती जमीन भिजलेलं असणं अत्यंत गरजेचं आहे. सुक्या जमिनीवर जर तुम्ही तणनाशकाची फवारणी केली तर ते औषध अजिबात काम करणार नाही. प्रमाण अचूक ठेवायचे. आपल्या मनाने किंवा औषध दुकानदाराच्या सांगण्यावरून डोस ठरवू नका. कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी तज्ञांनी जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणातच ते औषध त्या पाण्यात टाकायचे. जर तुम्ही पहिल्या वर्षात तणाचं व्यवस्थित गणित आणि सांभाळलं किंवा तणाचं व्यवस्थापन केलं तर पुढच्या वर्षी तुम्हाला कमालीचं तण कमी होताना दिसून येईल. खर्चही कमी होईल आणि मजुरांचा त्रासही संपेल. आता येऊयात चौथ्या आणि सर्वात क्रांतिकारी बदलाकडे, तो म्हणजे पाणी आणि खतांचं व्यवस्थापन. शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पिढ्यानपिढ्या एक
समज चालत आलाय की भात शेती करायची म्हणजे शेतात पाणी तुडुंब भरलेलं असायला हवं, फार बेडूक उड्या मारतील इतकं पाणी शेतात साचायला पाहिजे. पण शेतकरी मित्रांनो, हा आपला खूप मोठा गैरसमज आहे. भात पाण्यामध्ये वाढणारं पीक नाही, तर त्याला फक्त भरपूर ओलावा लागतो, हे मात्र लक्षात घ्यायचे. आणि हाच निसर्गाचा नियम समजून घेतला SRT तंत्रज्ञानाने. आता नीट समजून घेऊयात की SRT मध्ये पाणी कसं द्यायचं. आपण जे गादी वाफे बनवले आहेत ना, त्याच्यामध्ये ज्या ट्रेंचेस पाडले आहेत, आपल्याला फक्त पाणी त्याच्यामध्ये सोडायचे. आणि हो, पाणी वाफ्यावर वरपर्यंत चढवायचं नाहीये. चऱ्यांमध्ये पाणी सोडलं की काय होईल, मातीच्या अंगभूत गुणामुळे, ज्याला आपण काय म्हणतो कॅलिपरी ऍक्शन जे म्हणतो, त्याच्यामुळे पाणी काय होईल, खालून हळूहळू शोषलं जातं आणि वाफ्यांना आतून छान ओलावा मिळतो. वाफ्यांचा वरचा पृष्ठभाग जरी थोडाफार कोरडा दिसत असेल ना, तरी वाफेच्या आतमधली माती माऊसर आणि ओलसर राहते. याचे फायदे काय होतात माहितीये? पाण्याची 50% बचत होते. पारंपरिक पद्धतीपेक्षा तब्बल निम्मे पाणी वाचतं. ज्याच्याकडे पाण्याची कमतरता आहे त्याच्यासाठी तर ही गोष्ट वरदानच आहे असं म्हणावं लागेल. नंबर 2, जमीन सुपीक राहते. शेतात जर पाणी साचून राहिलं नाही तर जमिनीत काय होतं, हवा कोंडत नाही, मुळांना व्यवस्थित ऑक्सिजन मिळतो आणि पीक सडत नाही. आता राहिला प्रश्न खतांचा. आपण पारंपरिक शेती पद्धतीत काय करायचो, युरिया असेल किंवा एखादं खत जर शेतात टाकायचं असेल तर आपण फेकून म्हणजे ब्रॉडकास्टिंग करून देतो. यामुळे काय होतं, यातलं निम्म खत पाण्यात वाहून जातं, लिचिंग होतं, निम्म खत हवेत उडून जातं किंवा पिकाला मिळत नाही, आणि पिकाला मिळतं तर ते अगदी थोडंसं मिळतं. ह्याने काय होतं, आपल्या पैशाचं नुकसान होतं. पण SRT मध्ये आपण काय करतो, आठवा, वाफ्यावर आपण काय केलेलं, सुंदर छिद्र पाडलेली आहेत त्या फ्रेमच्या साह्याने. आता खत देताना आपल्याला बाजारात मिळणारे गोळी खत असेल किंवा युरिया बिकेट्स असतील, या द्यायच्यात. बियाणं टोचताना आपण काय करायचं, रोपं लावताना किंवा बियाणं टोचताना प्रत्येक छिद्रामध्ये बियाणांसोबत गोळी 2 ते 3 सेंटीमीटर पर्यंत दाबून टाकायची. यामुळे काय होतं बघा, खत थेट पिकाच्या मुळापाशी जाऊन पडतं, ते पाण्यातून वाहून जाण्याचा किंवा हवेत उडून जाण्याचा धोका कमी होतो आणि खताची जी कार्यक्षमता आहे ती वाढते. मग विचार करा, खताचा खर्च जवळपास 30 ते 40% कमी होतो आणि पिकाला भरपूर आणि व्यवस्थित पोषण मिळतं. शेतकरी मित्रांनो, काही महत्वाच्या गोष्टी ज्याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जाता जाता अशा काही गोष्टी सांगतो ज्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं नुकसान देखील होऊ शकतं. पहिली गोष्ट, जनावरांपासून संरक्षण. यासाठी शेतीमध्ये नांगरणी नसते तर जमिनीवर पिकांचे अवशेष असतात. त्यामुळे पीक निघून गेल्यानंतर शेत मोकळं सोडू नका. पाळीव जनावरे किंवा गुरांचा वाफ्यांवर तुडवणी करणार, याची काळजी तुम्हाला घ्यायची, कारण जनावरांच्या वजनाने वाफे कडक झाले तर या पद्धतीचा फायदा होणार नाही. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, अवजारांचा योग्य वापर. बियाणे टोचण्यासाठी जो साचा वापरतात तो हलका आणि चांगल्या दर्जाचा असला पाहिजे. तसेच तणनाशक फवारताना नेहमी फ्लॅट पॅन किंवा फ्लड जेट नोझलचा वापर आपल्याला करायचा आहे, जेणेकरून औषध वाफ्यावर व्यवस्थित आणि सारख्या प्रमाणात पडेल. तिसरी गोष्ट, संयम. रासायनिक शेतीकडून आपण सजीव शेतीकडे जातोय, म्हणजे जसं माणसाला बदलण्यासाठी वेळ लागतो तसं जमिनीला देखील वेळ लागतो. पहिल्या वर्षी कदाचित तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मेहनत वाटेल, पण दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जेव्हा जमीन गांडुळाप्रमाणे मऊ होईल तेव्हा तुम्हाला कष्ट तुमचे पूर्णपणे संपतील. मित्रांनो, या SRT तंत्रज्ञानामुळे तुमचा मजुरीचा, पाण्याचा आणि डिझेलचा खर्च 50% अधिक वाचतो. जमिनीचा पोत सुधारतो आणि एकाच वाफ्यावर तुम्ही वर्षाला सहज 2 ते 3 पिकं घेऊ शकता. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे. उद्याच जाऊन शेतात प्रयोग करण्यापूर्वी किंवा नुसते व्हिडिओ पाहून काम सुरू करू नका. सगुणाबाग, नेरळ येथे जाऊन किंवा आधीपासून SRT तंत्रज्ञानाने शेती करणाऱ्या अनुभवी शेतकऱ्यांचे 1-2 दिवसाचे जे प्रशिक्षण असतं ते तुम्ही घ्या. आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर ती इतर शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा. तुम्हाला या पद्धतीबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि आम्ही त्याचा नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुढील भागात अशाच नवीन विषयासोबत. धन्यवाद.